हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं अश्विनी भालेराव ब्लॉग मध्ये आणि स्वागत आहे अस्मास क्रिएशन ब्रँड मध्ये। तर आता श्रावण महिना सुरू होणार आहे आणि श्रावण महिना म्हटलं की सगळ्या सणांची अशी आपली मांदियाळी असते। तर मंगळागौर असू दे, गणपती, रक्षाबंधन या सणांमध्ये छान आपल्याला महाराष्ट्रीयन अशा ज्वेलरीज आपल्याला घालायच्या असतात। काही कलेक्शन्स आणलेले आहेत, तर स्टेप बाय स्टेप तुम्हाला दाखवणार आहे। तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्हाला हवे असतील त्यापैकी तर स्क्रीनशॉट काढा किंवा मी तुम्हाला बॅक साईडला कॉन्टॅक्ट नंबर दिलेलाच आहे, त्या नंबरवर सुद्धा तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता। पण अजिबात वेळ वाया न घालवता सगळ्या ज्वेलरीज आणि सगळ्यात पहिले इयरिंग्स आपण पहिले बघूयात। तर सगळ्यात पहिले इयरिंग्सचा प्रकार दाखवते मी। हे बघा, असं छान पिंक कलरचा मोती आहे, त्यामध्ये असं एक प्रकारची कुडी असते ना, त्या कुडीच्या टाइप मध्ये हे इयरिंग आहे। झुमका टाइप म्हणतो आपण, त्या टाइप मध्ये तुम्हाला वापरता येईल। घालून दाखवते की लुक कसा दिसतो। तर हे बघा, छोटेसे आणि क्यूट असे नाजूक असे इयरिंग्स आहेत। तर तुम्हाला कळलं असेल की मी अगोदर इयरिंग्स घातलेले त्याचा लुक आणि मी आता हे छोटेसे पण जसे हायलाइट होणारे इयरिंग्स मी घातलेले आहेत। इतके सुंदर इयरिंग्स आहेत आपल्याकडे, हे सुद्धा तुम्हाला मिळणार आहेत। दुसरा एक स्टड मध्ये प्रकार आहे, हा पण एक सुंदर प्रकार आहे। तर तुम्हाला नऊवारीवर वगैरे तुम्ही घालू शकतात। असे सगळे प्रकार तुम्हाला मी दाखवते। एक छोटीशी कुडी आहे, म्हणजे काही मुलींना एकदम नाजूक साजूक इयरिंग्स हवे असतात, पण ट्रेडिशनल हवे असतात। तर तो हा एक खूप छान प्रकार आहे, एकदम नाजूक आणि असे छोटे छोटे कुडीज आहेत। ह्या सुद्धा लहान मुलींपासून ते मोठ्या बायकांपर्यंत कोणालाही आवडेल आणि चालून जाईल। ह्या एक छान अशा मोत्याच्या कुड्या आहेत, गोड छोट्याशा अशा कुड्या आहेत। त्यामध्येच हा ग्रीन कलर आहे। नेक्स्ट आहे, हे पण मोत्याचे स्टड आहेत, पण हलकं एक असं इथे झुमका टाइप आहे। हे छोटंसं एक डॉट आहे, तर हे सुद्धा तुम्हाला वेगळा लुक देऊ शकतो। हे छोटेसे क्यूट मून शेप, हाफ मून शेप मध्ये इयरिंग्स आहेत। दिसायला पण हे खूप सुंदर दिसतील। हे नक्कीच मी तुम्हाला हे इयरिंग्स वेअर करून दाखवते। हे बघा, इतके सुंदर दिसत आहेत हे इयरिंग्स। तुम्ही हे ना 3 प्रकारे तुम्ही हे इयरिंग्स घालू शकता। चंद्रकोर मध्ये हे असं प्रॉपर मी घातलेलं आहे, असं पण तुम्ही घालू शकता किंवा तुम्ही असे सुद्धा घालू शकता। त्याच्यामुळे ते खूप सुंदर दिसतात। बघा, हा एक असा प्रकार आहे आणि हा एक प्रकार आहे, तुम्ही बघू शकता। जो छान वाटेल तर तुम्ही त्या पद्धतीने हे इयरिंग्स तुम्ही घालू शकता। मी मगाशी दाखवलं ना, हे तुम्हाला दाखवते बघा, मी हा प्रकार दाखवला, त्यामध्ये सेम टू सेम प्रकार आहे, फक्त ह्यामध्ये एक पिंक कलरचा खडा आहे, डायमंड आहे। तर ह्याच्यामध्ये नाहीये, हा पूर्ण मोत्यांची कुडी आहे ही पूर्ण। तर ही सुद्धा तुम्हाला सुंदर वाटेल। हे बघा, एकदम सुंदर इयरिंग्स आहेत हे झुमके मी तुम्हाला घालून नक्कीच दाखवेल। हे बघा, हे इयरिंग्स आहेत, हे तुम्ही बघू शकता की ह्या अटायर मध्ये हे इयरिंग्स चेहरा अगदीच खुलून येतोय। तर हे इयरिंग्स पण खूप सुंदर आहेत। हे सुद्धा तुम्ही कुठल्याही फेस्टिवल मध्ये किंवा एखादा घरात फंक्शन असेल, छोटे मोठे कुठल्याही फंक्शन मध्ये तुम्ही हे इयरिंग्स घालू शकता। हा पण एक झुमका प्रकार आहे, तर हे सुद्धा खूपच युनिक असे झुमका आहे। जरा थोडा साऊथ इंडियन टच आहे। हे सुद्धा मी इयरिंग्स तुम्हाला घालून दाखवणार आहे। घालून दाखवण्याचा हेतू एवढाच आहे की तुम्हाला असं दाखवण्यात आणि ते वेअर केल्यावर तुमच्या चेहऱ्यावर येणारा जो लुक, असं ग्लो आहे, तो पण तुम्हाला कळला पाहिजे, म्हणून मी तुम्हाला हे इयरिंग्स दाखवतेय। आहेत की नाही मस्त, आणि एकदम चेहऱ्याला एकदम मस्त सूट होणारे इयरिंग्स आहे बरं का। आणि हे इयरिंग्स, आता माझा चेहरा छोटा आहे, पण जर थोडासा ब्रॉड असेल फेस किंवा शोल्डर ब्रॉड असेल
किंवा किंवा हायटेड असेल, अशा कुठल्याही कॅटेगरीच्या बाईला किंवा मुलीला हे इयरिंग्स अगदी सूट होतील असे हे इयरिंग्स आहेत. स्टडच आहेत, म्हणजे कुडी म्हणू शकतो आपण, पण त्याच्या आतमध्ये जो गोल्डन पॅच आहे तो लक्ष्मीचा आहे आणि बाजूला मोत्यांनी त्याला राऊंड शेप केलेला आहे. तर अशा ह्या छान लक्ष्मी कुडी आपल्याकडे अवेलेबल आहेत. तुम्ही हे दसऱ्याच्या नवरात्रीमध्ये तुम्ही घालू शकतात, परत लक्ष्मीपूजनच्या दिवशी घालू शकतात. असे हे छान त्या रिलेटेड असे असलेले हे इयरिंग्स आहेत. हे सुद्धा तुम्ही ऑर्डर करू शकतात. तर हे सगळे आपल्याकडे युनिक असे इयरिंग्स आहेत जे अगदी हँडमेड बनवलेले आहेत. सगळे युनिक आहेत, एकदम एक्सक्लुझिव्ह म्हणतो ना तसे. जर कोणालाही हवे असतील तर 8879953020 या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता, किंवा तुम्हाला एखादा इयरिंग्स तुम्हाला व्हिडिओमध्ये जर आवडला असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकतात आणि त्या नंबरवर सुद्धा तुम्ही पाठवून इन्क्वायरी करू शकतात. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच तुम्ही कळवा, आणि चॅनलवर जर नवीन असतील तर नक्कीच तुम्ही ह्या चॅनलला म्हणजे अश्विनी भालेराव ब्लॉग या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आतासाठी बाय बाय अँड टेक केअर.